नमस्कार, मी मनोज अथने आणि माझ्याबरोबर माझा चिरंजीव आहे तो तीर्थ अथने. साधारण 1.5 वर्षापूर्वी त्याला चालण्याचा थोडासा त्रास होता, म्हणून आम्ही लोकलला आमच्या जे फॅमिली डॉक्टर त्यांच्याकडे थोडंसं टेस्टिंग केली. मग त्यांनी त्यांच्या लेवलला कॅल्शियम किंवा प्रोटीनच्या वगैरे औषध दिली होती. त्याच्यानंतर मग त्यात काही इम्प्रूव्हमेंट झाली नाही. मग आम्ही इचलकरंजीला दाखवलं. इचलकरंजीला दाखवल्यानंतर त्यांनी तिथल्या जे ऑर्थोपेडिक होते त्यांनी 1-2 टेस्ट केल्या आणि त्यामध्ये सीपीके टोटल चेक करायला लावली होती. सीपीके टोटल चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की तिची नॉर्मल रेंज 200 पर्यंत लागणार आहे आणि ती जवळपास आमच्या मुलगीची 5,500 पर्यंत काउंट झाली होती. ती डॉक्टरांनी आम्हाला इतकं भीतीदायक सांगितलं सगळं की मुलगा यापुढे तू चालू शकणार नाही, कालांतराने त्याचं चालणं बंद होईल आणि तो बेडवर झोपून राहील, अशा पद्धतीची भीती डॉक्टरांनी घातली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही पूर्ण फॅमिली कोलॅप्स झाली होती. आमचे फॅमिली डॉक्टर किरण चव्हाण म्हणून आहेत, त्यांच्या हे डॉक्टर गोपलकर ओळखीचे. मग त्यांनी आम्हाला डॉक्टर गोपलकर यांचा पत्ता दिला. होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे म्हणून सांगितली, बघा एकदा भेटून बघा, त्याच्यानंतर काय होईल चर्चा करूया असा विषय झाला होता प्रायमरीला. मग त्यांच्या अनुषंगाने मी कोल्हापूरला डॉक्टर गोपलकर सरांच्याकडे आलो. त्यांनी काही प्रायमरी टेस्ट केल्या, चेकअप केलं मुलाचं आणि त्यांनी मला 100% खात्री दिली की तुम्ही 1% सुद्धा टेन्शन घेऊ नका. ज्यावेळेला मी पहिली भेट डॉक्टरांची झाली होती त्यावेळेला अक्षरशः डोळ्यात पाणी घालून सरांच्या समोर विनंती करतो की सर मला यातून पोरग्याला बाहेर काढायचं, काही करा, पण तुम्ही यामध्ये मला देवासारखी मदत करायची एवढीच अपेक्षा होती. सुरुवातीला मुलग्याला चालणं वगैरे जमत नव्हतं, पण सरांची ज्या वेळेला औषध चालू झालं, सरांनी जेव्हा मला अगदी 100% खात्री दिली की हा बरा होऊ शकतोय. सरांच्या औषधानंतर त्याच्यात चांगली इम्प्रूव्हमेंट होत गेली. जे 5,500 पर्यंतचे जे काउंट होते ते हळूहळू स्टेप बाय स्टेप कमी होत गेले. मग साधारण हे मला पिरियड वाटते 1-1.5 वर्ष लागला या गोष्टीला. पण ज्या वेळेला शेवटची टेस्ट झाली तर मी 240 पर्यंत काउंट आले होते आणि नॉर्मल रेंजला आम्ही जवळपास नॉर्मल रेंजकडे आम्ही समाधान होतो. सरांच्या या ट्रीटमेंटमुळे नक्कीच पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या. मुलगीचा चांगला इम्प्रूव्हमेंट झाला. उड्या मारता येत नव्हत्या, प्रॉपर बसता येत नव्हतं किंवा जेना चढता येत नव्हता, त्या गोष्टी सगळ्या तो इझिली करू शकतोय. आणि खरंच डॉक्टर गोपलकर सरांचं किंवा त्यांच्या जी होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे किंवा त्यांची टीम आहे त्यांचं खरंच मनापासून आभार मानावं तितकं कमीच आहे. आणि मला नक्कीच असं वाटतंय की गोपलकर सरांच्या रूपानं मला एक देव भेटलेत आणि त्यांच्या ट्रीटमेंटमुळेच आज माझा चिरंजीव किंवा आमची फॅमिली कुठेतरी आम्हाला देव रूपानं एक डॉक्टर भेटल्यामुळे आम्ही आनंदाने खरोच सरांच्यामुळे आम्ही हॅपी आहे आज.